निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, परंतु ती कुठल्या पक्षाच्या दावणीला बांधली आहे का? आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत. म्हणजे आमदारांच्या पत्राला दखल घ्यायची नाही, उमेदवाराने दिलेल्या पत्राची दखल घ्यायची नाही. म्हणजे एकतर्फी असं ठरलेलं दिसतंय की त्याच्यामध्ये काही कोणाचं ऐकायचं नाही. जे प्रशासनाला योग्य वाटेल किंवा जे सत्ताधारी पक्षांकडनं त्यांना सूचना येत आहेत अशा प्रकारचं काम चाललेलं आहे. निवडणूक आयोगाच्या एकंदर कारभाराबद्दल गेले काही वर्ष आम्ही निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल बोलत आहोत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, परंतु ती कुठल्या पक्षाच्या दावणीला बांधली आहे का, असे प्रश्न आम्ही वारंवार विचारतोय. आपल्याला माहिती आहे की शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने काम केलं, ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले, सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यात निवडणूक आयोग हे राजकीय पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने काम करते असं चित्र आम्हाला दिसलंय आणि म्हणून आपल्याला आज इथे बोलवलंय. मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक